तर नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉजिक गेट पाहणार आहोत. लॉजिक गेटचे 6 एक्झाम्पल्स आहेत. ऑर गेट, अँड गेट, नॉट गेट, नॉर गेट, नॅन्ड गेट आणि एक्सऑर गेट. त्यापैकी जे बेसिक लॉजिक गेट आहेत, ज्यापैकी ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट यांना आपण बेसिक लॉजिक गेट बोलतो. आता बेसिक का बोलतो? कारण एकदम फंडामेंटल लॉजिक गेट काय येतं, याच्यापासून हे बाकीच्या लॉजिक गेटचं निर्मिती झालेली असते. मग आता पहा की ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट. आजच्या लेक्चरला मी तुम्हाला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करून दाखवणार आहे की ऑर गेट कसं काम करतं, अँड गेट कसं काम करतं आणि नॉट गेट. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही स्टडी करताय आणि ती स्टडी करत असताना ज्यावेळेस तुम्हाला असं कळतं की ही जी कन्सेप्ट आहे आपल्या अवतीभोवती पुढे यूज केली, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीचं चांगल्या प्रकारे फील येत असतं बघा. तर तर लॉजिक गेट बद्दल नॉर्मल माहिती अशी समजून घ्या की लॉजिक गेट एक प्रकारचं डिजिटल सर्किट आहे. याला डिजिटल सर्किट का म्हणायचं? कारण यामध्ये आपण डिजिटल सिग्नलचा यूज करतो. डिजिटल सिग्नल दोन प्रकारचे असतात, एक 0 व्होल्ट आणि एक 1 व्होल्ट. काही बुक मध्ये इथं 5 व्होल्ट दिलेले आहे. ह्या 1 चा किंवा 5 चा अर्थ अंक नाही आहे का? 0 व्होल्टचा अर्थ लो व्होल्टेज येतं आणि 1 व्होल्टचा अर्थ हाय व्होल्टेज येतं. या प्रकारे मग हे टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स आहेत. यापैकी ऑर, अँड आणि नॉट यांना आपण बेसिक लॉजिक गेट किंवा फंडामेंटल लॉजिक गेट बोलतो. नंतर दुसरी कॅटेगरी असते युनिव्हर्सल लॉजिक गेट पैकी युनिव्हर्सल लॉजिक गेट म्हणून. तर नॉर गेट आणि नॅन्ड गेट हे युनिव्हर्सल लॉजिक गेट आहे. आणि एक अदर एक्झाम्पल आहे ज्याला आपण एक्स ऑर गेट म्हणतो. तर आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट याबद्दलची माहिती सांगणार आहे. तर पहा की ऑर गेट मध्ये दोन इनपुट असतात, अँड गेट मध्ये पण दोन इनपुट असतात. फक्त नॉट गेट असं एकमेव गेट आहे ज्यामध्ये इनपुट एक असतं, आउटपुट तर नेहमी एकच असते. तर पहा ज्यावेळेस आपण ऑर गेट बद्दल स्टडी करतो, इनपुट दोन आहेत तर पॉसिबिलिटी 4 असतात आणि त्या नेहमी या प्रकारे लिहायच्या. जर मी दोन इनपुट ए आणि बी बोललो, ए ला 0 0 1 1 आणि बी ला 0 1 0 1 अशा प्रकारे लिहिलं आणि नेहमी अशाच प्रकारे लिहायचे. आता ऑर गेट मध्ये आउटपुट काढत असताना इनपुटची नेहमी बेरीज करायची असते. तर ऑर गेट मध्ये इनपुट कोण येतं, ए आणि बी. तर आपलं जे आउटपुट आहे ए प्लस बी आला, हे जे तुमचं आउटपुटचं एक्सप्रेशन येतं त्या एक्सप्रेशनला आपण बुलन एक्सप्रेशन असं बोलतो. कधी कधी 12वीच्या बोर्डच्या एक्झामसाठी तुम्हाला बुलन एक्सप्रेशन येतात ऑरचे, अँडचे, नॉटचे. त्यावेळी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. तर ऑर गेट मध्ये ज्यावेळेस तुम्ही दोन इनपुट घेताय ए आणि बी आणि त्याची तुम्ही जे पॉसिबिलिटी अशा प्रकारे लिहिताय, तर आउटपुट येताना यांची ऍडिशन करायची. 0 प्लस 0 0 घ्यायचं, 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 ला देखील 1 घ्यायचं. तुम्ही म्हणता 1 प्लस 1 ला 2 का नाही घ्यायचं? 2 घेऊ शकतात, पण 2 चा अर्थ पण हाय व्होल्टेज आहे आणि आपण 1 ला ऑलरेडी हाय व्होल्टेज असं बोललेलो आहे. आता एक लक्षात घ्या की हे ऑर गेट नेमकी यूज पुढे होतं. तर तुम्हाला माहित असेल का एअर बॅग मेकॅनिझम, एअर बॅग मेकॅनिझम. तर कार मध्ये मोठमोठे जे एक्सपेन्सिव्ह कार असतात त्यामध्ये एअर बॅग मेकॅनिझम असतं. ज्यावेळेस एखाद्या कारचा म्हणा किंवा एखाद्या व्हेकलचा ऍक्सिडेंट होतो, त्या ऍक्सिडेंटच्या केसमध्ये त्या स्टीअरिंग मधून जो किंवा जो बाय साइड जो दरवाजा असतो त्यामधून स्टीअरिंग त्याच्यामधून एअर बॅग बाहेर येतो. तर हे एअर बॅग बाहेर येणं हे जे मेकॅनिझम आहे ते ऑर गेट्स आहे. तुम्ही म्हणता कसं? तर पहा आता आपण असं जर बोललो की ही कार आहे, हे कारचा पुढचा बोनेट बॉक्स आहे, तर असं इमॅजिन करा इकडे एक ए इनपुट आहे, इकडे बी इनपुट आहे आणि कार अशी चाललेली आहे. आता एअर बॅग बाहेर येणं हे आउटपुट आहे आणि कारचा ऍक्सिडेंट होणं हे इनपुट आहे. मग कार अशा प्रकारे चाललेली रस्त्यावरती, हे ए इनपुट आणि हे बी इनपुट. ज्यावेळेस ए आणि बी दोन्ही इनपुट 0 0 असतील, म्हणजे ज्यावेळेस कारचा ऍक्सिडेंट झालेलाच नाही, दोन्ही इनपुट 0 0 आहे, अशा केसमध्ये त्यामधून एअर बॅग बाहेर येणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. पण आता अशी चाललेली, हे ए इनपुट हे बी इनपुट, एकूण एक दगड आहे म्हणा, एखादा दगड या ठिकाणी या बाजूला आदळला, म्हणजे बी इनपुट हाय झालं पण ए इनपुटला आदळलं नाही, तरी त्या केसमध्ये त्या स्टीअरिंग मधून म्हणा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ती इम्प्लिमेंट केलेली ती एअर बॅग बाहेर येते. म्हणजे एअर बॅग बाहेर येणं हे आपलं आउटपुट आहे. किंवा आपण असं बोलू या बाजूने कार आदळली, म्हणजे ए इनपुट हाय झालं पण बी इनपुट काय आहे 0 आहे. अशा केसमध्ये पण तुम्हाला काय भेटेल आउटपुट, म्हणजे एअर बॅग बाहेर येईल. आणि ज्यावेळेस कार डायरेक्ट अशा प्रकारे ऍक्सिडेंट झालाय, म्हणजे दोन्ही इनपुट हाय झाले 1 प्लस 1, त्यावेळेस देखील एअर बॅग काय ना बाहेर येणार. म्हणजे एक्झाम्पल आता एक्सप्लेन करायचं की कारचा ऍक्सिडेंट झाला तर एअर बॅग बाहेर येते. तर ऍक्सिडेंट होणं याचा अर्थ इनपुट हाय होणं असतं आणि इनपुट हाय आउटपुट हाय याचा अर्थ त्यामधून एअर बॅग बाहेर आलेला. ठीक आहे. यानंतर एक्सप्लेन करायचं आपला अँड गेट. तर अँड गेट मध्ये आउटपुट पाहिजे असेल तर अशा केस मध्ये आपण इनपुटचा गुणाकार करत असतो. दोन इनपुट आहेत तर पॉसिबिलिटी या प्रकारे येतील. फक्त इथं आउटपुट घेताना दोन इनपुटचा गुणाकार घ्यायचा असतो.
तर 0 0 ला 0 0 1 0 1 0 0 आणि 1 into 1 1 येतं. म्हणजे अँड गेट मध्ये आउटपुट त्यावेळेस भेटेल ज्यावेळेस दोन्ही इनपुट हाय असतील. मग तुम्ही म्हणताना आता एक्झाम्पल कुठे पाहायला भेटतो की ज्यावेळेस दोन्ही इनपुट हाय असतील तरच आपल्याला आउटपुट भेटेल. तर जे स्कूटीचं मेकॅनिझम आहे पहा, स्कूटीचं मेकॅनिझम आहे, या स्कूटीच्या मेकॅनिझम मध्ये अँड गेट असते. स्कूटी पण कोणती, तर जी आपल्या हिट इंजिनवर किंवा इंजिनवरती चालते पहा, पेट्रोल डिझेल वरती चालते ती स्कूटी बद्दल बोलतोय आपण. तर पहा स्कूटी चालू होणं हे आपलं आउटपुट आहे आणि स्कूटीचे दोन इनपुट आपण कसे ठरवू शकतो, तर जे एक शेल्फ आहे, बटन आहे शेल्फ आणि एक ब्रेक आहे, हे दोन इनपुट झाले. तुम्हाला माहिती आहे स्कूटी तुम्हाला चालू करायची, तुम्ही फक्त स्विच ऑन करून जमणार नाही. शेल्फ आणि ब्रेक हे दोन इनपुट झाले. तुम्ही शेल्फ पण ऑन नाही केलं आणि ब्रेक पण तिथं अप्लाय नाही केलं, म्हणजे दोन्ही इनपुट 0 0 आहे. त्या केस मध्ये स्कूटी चालू होणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. सेकंड केस मध्ये काय केलं तुम्ही, ब्रेक एक्झर्ट केलं, ब्रेक अप्लाय केलं, पण शेल्फ नाही लावला, म्हणजे शेल्फला आपण ए इनपुट म्हणू आणि ब्रेकला बी इनपुट म्हणू. शेल्फ 0 आहे म्हणजे शेल्फ आपण अप्लाय केलं नाही पण ब्रेक लावलं तरी स्कूटी चालू होणार नाही, याचा अर्थ आउटपुट 0 आहे. तुम्ही वेगळं केलं, तुम्ही शेल्फ मारलाय ब्रेक नाही लावले, अशा केस मध्ये पण स्कूटी चालू होणार नाही. म्हणजे तुम्हाला जर स्कूटी चालू करायची असेल, आउटपुट भेटायचं असेल, तर तुम्हाला ब्रेक आणि शेल्फ सायमल्टेनियसली अप्लाय करावे लागतील. तर हे झालं अँड गेट स्कूटीचं मेकॅनिझम. ठीक आहे. नंतर हे नॉट गेट, नॉट गेटलाच आपण इन्व्हर्टर असं बोलतो, इन्व्हर्टर. आता नॉट गेट मध्ये इनपुट एकच असतं, तर या ठिकाणी आपण इनपुट ए मानलेलं आहे. तर ज्यावेळेस इनपुट एक असेल तर पॉसिबिलिटी दोन असतात. कशा, कारण आपल्याकडे दोन सिग्नल आहेत, एक तर 0 एक तर 1. ही नॉट गेटच्या केसमध्ये जे इनपुट आहे त्याच्या उलट राहिले आपल्याला आउटपुट मध्ये भेटत असते. तर इनपुट आपलं ज्यावेळेस 0 असतं आउटपुट त्यावेळेस 1 असतं, ज्यावेळेस इनपुट 1 असतं आउटपुट त्यावेळेस 0 असतं. तुम्ही म्हणता असं कुठं पाहायला भेटतं, ज्यावेळेस इनपुट काही अप्लाय केलं नाही आउटपुट भेटलं, तसं आपल्याला पाहायला भेटतं जे सोलार स्ट्रीट लॅम्प असतात, रस्त्याच्याकडे जे दिवे लावले असतात सोलार स्ट्रीट लॅम्प आहे ना, सोलार स्ट्रीट लॅम्प. तुम्ही पाहिलं असेल का त्याला कोणी स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करत नसतं. त्या लॅम्पला दिवसा ते बंद असतात, रात्री ते ऑटोमॅटिक ग्लो होतात. मग हे कसं होतं, कारण त्या सोलार प्लेट जी आहे त्याच्यामध्ये ते जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम नॉट गेटचे. ज्यावेळेस सूर्यप्रकाश येत असतो, सूर्यप्रकाश येणं हे आपलं इनपुट आहे, बल्ब लागणं बल्ब ग्लो होणं हे आपलं आउटपुट आहे. मग लक्ष द्या, ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो म्हणजे रात्री बल्ब ऑटोमॅटिक लागतो, तर ज्यावेळेस सूर्यप्रकाश अब्सेंट आहे त्यावेळेस तुम्हाला बल्ब ग्लो झालेला दिसतो, त्याचा आउटपुट भेटतो. आणि दिवसा सूर्यप्रकाश आलेला असतो म्हणजे सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडलेला असतो, याचा अर्थ इनपुट हाय असतो, पण त्या केस मध्ये बल्ब ग्लो होत नाही, याचा अर्थ आउटपुट 0 असतो. तर हे एक्झाम्पल झालं सोलार स्ट्रीट लॅम्प. आय होप तुम्हाला हे जे फंडामेंटल लॉजिक गेट्स आहेत, ऑर गेट, अँड गेट आणि नॉट गेट, कशा प्रकारे मेकॅनिझम, कशा प्रकारे ते आपण उपयोगात आणतो किंवा पुढे आपल्याला अप्लाय करता येतील हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. थँक्यू.